मित्रांनो, काही जणांचा प्रश्न होता की कॅबिनेट आणि राज्यमंत्री यामध्ये फरक काय आहे. थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्या नेत्याकडे कॅबिनेट मंत्रीपद असतं त्याला एका विशिष्ट मंत्रालयाची किंवा विभागाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर टाकली जाते आणि ते काम तो मंत्री करत असतो आणि त्याचा रिपोर्ट तो थेट देशाच्या पंतप्रधानांकडे करत असतो आणि सोबतच त्याला मंत्रिमंडळाच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित राहणं बंधनकारक असतं. तर त्याच्या विरुद्ध राजमंत्री हे पद जे आहे ह्या कॅबिनेट मंत्र्याच्या मदतीसाठी निर्माण केलेलं पद आहे. आता एखाद्या कॅबिनेट मंत्रालयाचा किंवा मंत्र्याचा व्याप पाहता, कामकाजाचा लोड पाहता एकापेक्षा जास्त राज्यमंत्रीपद त्या विभागाला, त्या मंत्रालयाला मिळू शकतात आणि सोबतच राजमंत्री जे असतात त्यांना मंत्रिमंडळाच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित राहणं बंधनकारक नसतं आणि सोबतच ज्या वेळेला कॅबिनेट मंत्री उपस्थित नसतो त्यावेळेला त्याची जबाबदारी राज्यमंत्री घेऊ शकतात.